इलेक्शन कमिशन ठरवते की पक्ष कोणाचा आहे. परंतु इलेक्शन कमिशन जे आहे त्याची अपॉइंटमेंट पंतप्रधानांकडनं होते आणि 65 वर्षानंतर त्यांना योग्य कामाची बक्षिसी देण्याचं कामही पंतप्रधानच करतात. त्यामुळे त्यांच्याकडनंही मी हल्ली राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून फार न्यायाची अपेक्षा करत नाही. आता राहिले गव्हर्नर, तर गव्हर्नरची ही नेमणूक अध्यक्ष राष्ट्रपती जे आहेत ते करतात, काढून टाकतात पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं. त्यामुळे थोडक्यात काय की या सगळ्या ज्या लोकांनी अंपायरसारखं काम करावं, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, स्पीकर, यांची विश्वासार्हता आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात घसरती आहे. आता पक्ष ठरवताना सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की मूळ पक्षाची राज्यघटना जी आहे त्याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे पक्षात बलाबल काय आहे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये ते पाहावं लागेल. पक्षाच्या आयडिओलॉजीप्रमाणे कोण चालतं ते पाहावं लागेल आणि मग MLA MPची संख्या काय, त्यात बहुमत कोणाचं आहे ते पाहावं लागेल.